एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अनेक पवित्र स्थळांना भेट देत ते अखेर रामेश्वरम येथे पोहोचले. समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून दोघेही भगवान श्रीरामांनी बांधलेल्या राम सेतूकडे पाहत होते. त्या सेतूकडे पाहताना अर्जुनाच्या मनात एक विचार आला. काही वेळ तो शांत राहिला आणि मग श्रीकृष्णाला म्हणाला, हे माधवा, एक गोष्ट माझ्या मनात येत आहे. भगवान श्रीराम हे जगातील सर्वात धनुर्धर होते. त्यांच्याकडे दिव्य अस्त्रे होती, अमाप शक्ती होती. मग त्यांनी समुद्रावर पूल बांधण्यासाठी वानर सेनेची मदत का घेतली? त्यांनी आपल्या बाणांनीच असा मजबूत पूल बांधला असता की तो कधीच तुटला नसता. श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे पाहिले आणि फक्त हलकेसे स्मित केले. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यांना समजले होते की अर्जुनाच्या मनात आता केवळ प्रश्न नाही तर स्वतःच्या सामर्थ्याचा, अभिमानाचा निर्माण झाला आहे, गर्व झाला आहे. सततचे विजय, अद्भुत धनुर्विद्या आणि अनेक युद्धांमधील पराक्रम यामुळे अर्जुनाला वाटू लागले होते की या जगात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि मोठा योद्धा कोणीच नाही. एवढ्यामध्ये तिथे एक वृद्ध वानर येऊन बसला. तो साधा वानर नव्हता, तर प्रभू श्रीरामांचे परम भक्त आणि महाबली हनुमान होते. त्यांनी अर्जुनाचे बोलणे ऐकले आणि हसत विचारले, पार्थ, काय बोलत होतास? अर्जुन आत्मविश्वासाने म्हणाला, मी एवढे म्हणत होतो की जर मी प्रभू श्रीरामांच्या काळात असतो तर माझ्या बाणांनी असा पूल बांधला असता की त्यावरून संपूर्ण वानरसेना गेली असती तरी तो तुटला नसता. हनुमान शांतपणे म्हणाले, अर्जुना, प्रभू श्रीरामांनी जे काही केले त्यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण होते. देव कधीही विनाकारण कोणताही निर्णय घेत नाही. खरी शक्ती केवळ पराक्रम नसते तर नम्रतेत, श्रद्धेत आणि समर्पणातही असते. पण जेव्हा मनात अहंकार येतो तेव्हा चांगले बोललेलेही ऐकू येत नाही. अर्जुनाने हनुमंताचे बोलणे ऐकले, पण त्याला ते पटले नाही. तो म्हणाला, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी आत्ताच माझ्या बाणांनी पूल बांधून दाखवतो. जर तो तुमचे वजन सहन करू शकला नाही तर मी अग्नीत प्रवेश करेन. हनुमंतांनी शांतपणे उत्तर दिले, ठीक आहे पार्थ, पण जर पूल तुटला तर दिलेले वचन पाळावे लागेल. अर्जुनाने आत्मविश्वासाने होकार दिला आणि आपल्या दिव्य बाणांनी काही क्षणातच समुद्रावर एक भव्य आणि सुंदर असा पूल उभा केला. तो पूल पाहून कोणालाही वाटले असते की हा कधीच तुटणार नाही. अर्जुनाच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते. हनुमंतांनी प्रथम डोळे मिटवले आणि भगवान श्रीरामांचे स्मरण केले आणि पुलावर पहिले पाऊल ठेवले. पूल हलकासा हलला. अर्जुनाला वाटले, काही हरकत नाही. नंतर हनुमानांनी दुसरे पाऊल टाकले. त्यावेळी पूल अधिक डगमगू लागला. अर्जुनाच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास थोडासा कमी झाला आणि जसेच हनुमंतांनी तिसरे पाऊल ठेवले तसे संपूर्ण बाणांचा पूल एका क्षणात तुटून समुद्रात कोसळला. अर्जुन स्तब्ध झाला. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काही क्षणापूर्वी ज्याचा त्याला इतका गर्व होता तो पूल फक्त एका क्षणात नाहीसा झाला. त्याचा अहंकार पूर्णपणे तुटलेला होता. दिलेल्या वचनाप्रमाणे अर्जुन अग्नीत प्रवेश करण्यासाठी तयार झाला. तो पुढे गेला, पण त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला थांबवले. ते हसत हनुमंताकडे वळले आणि म्हणाले, हे पवनपुत्र, तुम्हाला माहित आहे का पूल इतका वेळ कसा टिकून राहिला? हनुमंताने नम्रपणे उत्तर दिले, नाही प्रभू, मला वाटले अर्जुनाच्या बाणांमध्ये एवढे सामर्थ्य असेल. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा तुम्ही पुलावर चालत होता तेव्हा मी स्वतः कासवाचे रूप धारण करून त्या पुलाखाली आधार देत होतो. तुमच्या प्रत्येक पावलाचा भार मी माझ्या पाठीवर घेत होतो. माझा आधार नसता तर हा पूल पहिल्याच पावलात तुटला असता. हे ऐकताच हनुमानांनी भगवान श्रीकृष्णांना नम्रपणे प्रणाम केला. अर्जुनाचे डोळेही पाणावले. त्याला समजले की माणूस कितीही बलवान असला, कितीही ज्ञानवान असला किंवा कितीही मोठा योद्धा असला तरी देवाच्या कृपेशिवाय त्याचे सामर्थ्य काहीच नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक ठेवले आणि आपल्या मनातील अहंकाराचा पूर्णपणे त्याग केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी हनुमंतांना विनंती केली की महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान व्हावे, जेणेकरून अर्जुनाला कायम देवाची कृपा, नम्रता आणि भक्ती यांची आठवण राहील. हनुमंतांनी आनंदाने ती विनंती स्वीकारली आणि म्हणूनच महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर हनुमानाचा ध्वज विराजमान होता. या कथेची शिकवण खूप मोठी आहे. आयुष्यात आपल्याकडे कितीही पैसा, ज्ञान, ताकद किंवा यश आले तरी त्याचा कधीही अहंकार करू नये, कारण अहंकार माणसाला स्वतःच्या चुका दिसू देत नाही, तर नम्रता माणसाला सतत शिकवत राहते. आपण जे काही आहोत, जे काही मिळवले आहे त्यामागे आपल्या कष्टांसोबतच देवाची कृपाही असते. त्यामुळे प्रत्येक यशानंतर देवाचे आभार मानले पाहिजे, नम्र राहावे आणि कधीही स्वतःला इतरांपेक्षा मोठे समजू नये. कारण जिथे नम्रता असते तिथे देवाची कृपा असते, कारण जिथे देवाची कृपा असते तिथे विजय निश्चित असतो. मंडळी, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कथेला शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.